आहोत नाशिक जनमत, नाशिक शहर व जिल्ह्यातील ठळक घडामोडी पाहत रहा नाशिक जनमत। नाशिकच्या सार्वजनिक बांधकाम विभाग त्र्यंबक रोड येथे आज बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया नाशिकचे सर्व सभासद ठेकेदार हे केलेल्या कामाची बिले लवकर मिळत नसल्याने व आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात स्थानिक ठेकेदारांना कामे द्यावीत या मागणीसाठी बेमुदत आंदोलन करीत आहे। या आंदोलनाचा आज पहिला दिवस आहे। उद्या विविध बांधकामासाठी लागणारे जेसीबी तसेच मशिनरीसह सर्व ठेकेदार सभासद दुसऱ्या दिवसाचं आंदोलन करणार आहेत। बऱ्याच दिवसापासून केलेल्या कामाचे पैसे न मिळाल्याने ठेकेदार कर्जबाजारी झालेले आहेत। अनेकांनी आपल्या नातेवाईकांकडून पैसे आणलेले आहेत व ती व्याजाने घेतलेले आहेत। तसेच सोने दागिने इत्यादी मोडलेले आहेत। त्यामुळे सर्व ठेकेदार हे आर्थिक विवेचनामध्ये आहेत। अनेक ठेकेदार आत्महत्या करण्याचा देखील विचार करत आहेत। मागे काही दिवसापूर्वी सातारा येथील ठेकेदारांनी देखील लवकर बिल न मिळाल्याने आर्थिक विवेचनात येऊन आत्महत्या केलेली आहे। लवकरात लवकर बांधकाम विभागाने व सरकारने ठेकेदारांची केलेल्या कामाची बिले लवकरात लवकर द्यावी यासाठी हे बेमुदत आंदोलन चालू राहणार आहे। लवकरात लवकर बांधकाम विभागाने बिले काढावी तसेच सिंहस्थ कुंभमेळा यासाठी स्थानिक ठेकेदारांचा विचार करावा यासाठी हे आंदोलन होत आहे। आज आंदोलनाचा पहिला दिवस आहे। याविषयी माहिती देताना बिल्डर असोसिएशनचे ठेकेदार संतप्त झाले होते। आर्थिक विवेचनामुळे बिल वगैरे काही भेटत नाही त्याबद्दल तुम्ही आंदोलन केलंय ना? हो बरोबर आहे। गेली 3 ते 4 वर्षापासून आम्ही या सरकारकडे पैसे मागतोय। 2021 पासून आमचे आज बिल आतापर्यंत जवळजवळ 100% कामं झालेले बिल आम्हाला आतापर्यंत 10 ते 20%, 30% पैसे मिळालेले आहे। बाकी सगळे पैसे आम्हाला तिमाहीला 2%, 10%, 5%, 3% असे पैसे मिळतात। आता गेली मार्च पासून तर 1 रुपयाही आम्हाला आतापर्यंत मिळालेला नाहीये। त्याच्यामुळे आम्हाला हे आंदोलन करावं लागू राहिलं आहे। आमचे आज बँकेमध्ये आमचे बिल न मिळाल्यामुळे बँकेचे सगळं सीसीवरचं व्याज, सरकारी लोकांकडनं उचललेले पैसे, सोनं नाणं सगळं गहाण ठेवून आम्ही आज एकदम हलाखीच्या परिस्थितीमध्ये जीवन जगत आहोत। आणि सरकार त्यांच्या पद्धतीने नवीन कामं काढताय। तरी आमच्या सरकारला विनंती आहे की त्यांनी इथून पुढे नवीन हे जुने मागची बिलं दिल्याशिवाय नवीन कामे काढू नये। आणि सिंहस्थचं सुद्धा आता या नाशिक नगरीमध्ये सिंहस्थ पार्श्वभूमीवर त्यांनी क्लब टेंडर चालू केलेले आहे। आमची विनंती आहे सरकारला की त्यांनी छोटे स्थानिक जे ठेकेदार आहे त्यांना पण छोटे कामांचं वाटप करावे आणि तालुक्यातील स्थानिक लोकांना, जिल्ह्यातील स्थानिक लोकांना या सिंहस्थचे कामं मिळावं अशी मी या सरकारला विनंती करतोय। नाही तुम्ही आता बिलच्या बद्दल काय आश्वासन दिलं तुम्हाला? आम्हाला आजपर्यंत आज तर आमचा पहिला दिवस, आज 3 दिवस ठरले। आमच्या आतापर्यंत कोणीच आलेलं नाहीये इथं। आता उद्या बघू आम्ही आता काय करायचं, पुढचा निर्णय आम्ही ठरवणार आहे, उद्या निर्णय करणार आहे। बोला काय म्हणतात? शासनाच्या नाकर्ते धोरणामुळे महाराष्ट्रातील आणि नाशिक जिल्ह्यातील तमाम कॉन्ट्रॅक्टर देशोधडीला लागले आहे। आजपर्यंत महाराष्ट्रातली सगळ्या ठेकेदारांचे 90,000 कोटी रुपये घेणे आहे शासनाकडे आणि त्यात नाशिक जिल्ह्यात अधिक मोठे ठेकेदारांचे 6.5 ते 7,000 कोटी रुपये घेणे आहे। शासनाने ठेकेदारांना देशोधडीला लावले आहे। अशीच परिस्थिती जर भविष्यात राहिली तर कॉन्ट्रॅक्टरला अथवा ठेकेदाराला सुसाईड करण्याशिवाय पर्याय राहणार नाही। हा धोका ओळखून शासनाने वेळीच ठेकेदारांची बिले अदा करावीत यासाठी आम्ही शासनाला नम्रपणे विनंती करतो। मात्र सहकारी सांगली जिल्ह्यातले कैलासवासी हर्षल पाटील याच निधी अभावी त्यांचा मृत्यू झाला। त्यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली। मात्र तरी शासन जागं होत नाही। त्याच्यामुळे मी शासनाचा तीव्र निषेध करतो आणि या शासनाने
वेळीच दखल जर घेतली नाही तर भविष्यात मोठा प्रक्षोभ वाढेल अशी शासनाला विनंती करतो. आपलं नाव सर? विजय पाटील.